From the following information, compute the taxable income from house property of Mr. Nikhil for the assessment year 2020-21 if he has exercised new taxation regime under section 115 BAC. न्यू टॅक्सेशन रिझिम जर त्याने अप्लाय केलेला असेल तर आपल्याला इन्कम फ्रॉम सॅलरी कसं काढायचं ते लक्षात ठेवायचं. एकच घर दिलेलं आहे त्यांनी, म्युन्सिपल व्हॅल्यू दिलेली आहे 3,70,000, फेअर रेंट 3,80,000, त्याच्यानंतर अॅन्युअल रेंट दिलंय, याचा अर्थ हे घर लेट आउट असेल नसेल. अॅन्युअल रेंट दिले याचा अर्थ हे घर काय आहे, लेट आउट आहे. 4 शब्द आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. अॅन्युअल रेंट, रेंट रिसिव्ड, अनरिअलाइज रेंट आणि लॉस ड्यू टू वॅकन्सी. यापैकी एखादा शब्द जर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला असेल तर ते आपण लेट आउट घर समजतो. म्युन्सिपल टॅक्स पेड 40,000 दिलेले. इंटरेस्ट ऑन कॅपिटल बॉरोड 2020-21 1,90,000 आणि पिरियड ऑफ वॅकन्सी, वॅकन्सी म्हणजे काय, मोकळं राहिलं घर, किती महिने, 1 महिने घर मोकळं राहिलेलं आहे. मिस्टर निखिल बॉरोड ऑन लोन 21 लाख, 21 लाखाचं त्यांनी लोन घेतलंय ऍट 10% पर ॲनम ऑन 1 ऑगस्ट 2018 from HDFC Bank and acquisition of the house. The construction of house is completed on 15th September 2019. तर आपल्याला ही फ्री ॲक्विजिशनचं लोन आहे. ही डिडक्शनची इन्फॉर्मेशन आहे, अतिशय महत्वाची असणार आहे. सॉल्व करायला सुरुवात करायची. फर्स्ट आपण ड्रॉ करणार आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करणार. तर चला आधी ड्रॉ करून घेऊया. माझ्यासोबत सर्वांनी ड्रॉ करायचं. काय नाव आहे त्याचं, मिस्टर निखिल. Imputation of taxable income. Taxable income from house property for the assessment year 2021-22. आता हाऊस एकच आहे आणि ते सुद्धा काय, लेट आउट हाऊस आहे. आणि पर्टिक्युलर्स तर चला मला आता पटपट काय सांगायचं, सर्वांनी फॉर्मॅट नुसार जायचं आपल्याला. फर्स्ट काय घेतो किरण आपण, म्युन्सिपल व्हॅल्युएशन. व्हेरी गुड. घ्या सर्वांनी म्युन्सिपल व्हॅल्युएशन. म्युन्सिपल व्हॅल्युएशन पाक प्रॉब्लेम मध्ये जायचं आणि म्युन्सिपल व्हॅल्यू किती दिली, 3,70,000. ती या ठिकाणी घ्यायची 3,70,000. 3,70,000. म्युन्सिपल व्हॅल्युएशन घेतल्यावर काय घेतो आपण, फेअर रेंट. फेअर रेंट. व्हेरी गुड. फेअर रेंट. फेअर रेंट किती दिले बघा, 3,80,000. ते 3,80,000 या ठिकाणी घेणार, सोबत राहायचं, मागं कुणी राहू नका. 3,80,000 आणि फेअर रेंट आणि म्युन्सिपल व्हॅल्यू यापैकी जी मोठी असेल ती अमाऊंट खाली लिहितो, विच एव्हर इज मोर. तर मोर अमाऊंट पहा, दोन पैकी कोणती आहे, 3,70,000 आणि 3,80,000 या दोन्हीपैकी कोणती अमाऊंट मोठी आहे, 3,80,000. व्हेरी गुड. 3,80,000 आपण खाली घेणार, विच एव्हर इज मोर. आणि याच्यामधनं नंतर आपण परत एक त्याच्या खाली घेतो, कोणतं,
स्टँडर्ड रेट. व्हेरी गुड. स्टँडर्ड रेंट दिलंय का आपल्याला प्रॉब्लेम मध्ये? स्टँडर्ड रेंट दिलंय का? नाही दिलं. मग आपण काही दिलं नाही म्हणले आपल्याकडे ऍप्लिकेबलच होणार नाही. नॉट ऍप्लिकेबल. आणि खाली काय घेतो मग या दोन पैकी? whichever is less. व्हेरी गुड. विच एव्हर इज लेस. इज लेस. आणि बघा 3,80,000 आणि नॉट ऍप्लिकेबल म्हणजे थोडक्यात 3,80,000च काय येतील? खाली येतील. 3,80,000च खाली येतील. 3,80,000 जी आलेली आहेत त्यालाच आपण काय म्हणतो? एक्सपेक्टेड. जेवी. नाही, हा डीम टू बी लेट आउटचा जी. एक्सपेक्टेड. हा, एक्सपेक्टेड रेंट. आता हे लेट आउट हाऊस आहे किरण, हे डीम टू बी लेट आउट नाही. जर डीम टू बी लेट आउट असतं तर हाच आपला जेव्ही असता, पण हे लेट आउट आहे त्यामुळे आपल्याला खालची प्रोसिजर करावी लागते. खाली आपण काय घेणार मग? फॉर्मॅट नुसार अॅन्युअल रेंट Rent. ऑब्लिक त्याला रेंट रिसिव्ड म्हणतो. रेंट रिसिव्ड. पहा किती अॅन्युअल रेंट त्यांनी दिले आपल्याला? अॅन्युअल रेंट दिले 4,80,000. आपण 4,80,000 रुपये घेणार. या 4,80,000 मधनं लेस काय करणार? अनरिअलाइज रेंट. अनरिअलाइज्ड रेंट म्हणजे घर भाड्याने दिले परंतु भाडं पेड केलं नाही भाडे करून. असं काही सांगितलंय का आपल्याला प्रॉब्लेम मध्ये? अनरिअलाइज रेंट नॉट ऍप्लिकेबल. आपल्याला ते तसं काहीही सांगितलेलं नाही. हे वजा करून बघा 4,80,000 होतं त्यातनं हे अनरिअलाइज रेंट वजा केले तर खाली किती राहतील? 4,80,000च राहतील. किती राहतील? 4,80,000. याला काय म्हणतो आपण? कोण सांगते? ऍडजस्टेड. व्हेरी गुड. ऍडजस्टेड रेंट. ऍडजस्टेड रेंट. ओके. ऍडजस्टेड रेंट मधनं आपण पुढे काय लिहितो? विच एव्हर इज More. व्हेरी गुड. विच एव्हर इज मोर. पण मोर कोणते दोन अमाऊंट घेतो? ER म्हणजेच काय? एक्सपेक्टेड रेंट आणि AR म्हणजेच काय? ऍडजस्टेड रेंट. म्हणजे ही अमाऊंट आणि आता जे आपल्याला ऍडजस्टेड रेंटची जी अमाऊंट आली ते दोन पैकी जी मोठी. म्हणजे 3,80,000 आणि 4,80,000 या दोन पैकी कोणती मोठी आहे? 4,80,000. 4,80,000 आपण खाली. 4,80,000. व्हेरी गुड. 4,80,000 आपण खाली घेतलं. हा आला आपला विच एव्हर इज मोर. आणि या विच एव्हर इज मोर मधनं आपण काय वजा करतो? कोण सांगतंय? Loss due Loss to due to- vacancy. व्हेरी गुड. लॉस ड्यू टू वेकन्सी. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची. लॉस ड्यू टू वॅकन्सीला किती महिने घर मोकळं होतं ते पाहायचं. किती महिने घर मोकळं होतं? वॅकन्सी पिरियड आहे 1 1 month. मंथ. म्हणजे 1 महिना आपण भाड्यानेच दिलं नव्हतं. म्हणजे 12 महिन्यातले 1 महिना घर भाड्याने नव्हतं. म्हणजे घर ऍक्च्युली भाड्याने किती दिवस होतं? 11च महिने होतं. टोटल वर्षाचं त्यांनी आपल्याला अॅन्युअल रेंट दिले 4,80,000. 4,80,000 भागिले 12 केले तर 12 त्रिक 36, 12 चोक 48. माझ्या अंदाजे 40,000 रुपये भाडं असणार आहे. बरोबर ना? एका महिन्याचं. 1 महिने घर खाली होतं म्हणलं 40,000 रुपये एका महिन्याचं भाडं आपल्याला काय करावं लागेल? वजा करायचे. 40,000 कसे आले कळले का तुम्हाला? 4,80,000 भागिले 12 पूर्ण वर्षाचं भाडं 4,80,000 दिलं, त्यातनं 1 महिन्याचं भाडं काढायचं. मग ते 40,000 होतं आणि 1 महिना काय होता? वॅकन्सी पिरियड होता. थोडक्यात काय करावं लागेल आपल्याला? एकच मिनिट. या ठिकाणी 40,000 गुणुले 12. सॉरी 12च म्हणतोय, 1 करावं लागेल. थोडस अजून एक्सप्लेनेशन देतोय तुम्ही. ते 4,80,000 हे पूर्ण वर्षाचं भाडं आहे. भागिले 12 गुणुले 1 जर केले तर ते येतील 40,000. अशा पद्धतीने. तर 40,000 वजा केल्यावर जी अमाऊंट येईल त्याला काय म्हणतो आपण?
ग्रॉस जी. अॅन्युअल व्हॅल्यू. व्हेरी गुड. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. 4,80,000 मधनं 4,40,000 जर वजा झाले तर आपल्याला किती भेटतील? 4,40,000. 4,40,000. ओके. आणि यातनं आपण काय लेस करणार परत? म्युन्सिपल टॅक्स. म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर. आता म्युन्सिपल टॅक्स आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. किती पहा म्युन्सिपल टॅक्स त्या ठिकाणी 40,000 रुपये आहे. तर तो 40,000 रुपये काय करणार आपण? वजा करणार 40,000 रुपये. तर आपल्याला जे पुढं उत्तर भेटणार आहे ते काय असणार आहे आपला? कोण सांगते वजा करून आलेलं उत्तर? नेट अॅन्युअल व्हॅल्यू. व्हेरी गुड. काय असणार आहे? नेट अॅन्युअल व्हॅल्यू असणार आहे. आम्ही वजा करून जे उत्तर येईल ते असेल 4,00,000 रुपये. बरोबर ना? तेच असणार आहे आपलं नेट अॅन्युअल व्हॅल्यू. बरोबर. इंटू ब्रॅकेट मी म्हणतो NAV आणि एक जी ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यूला काय म्हणतो आपण? GAV म्हणतो. आता नेट अॅन्युअल व्हॅल्यू आपली आली 4,00,000. याच्या पुढे काय करायचं असतं? डिडक्शन. बरोबर. काय करणार? डिडक्शन लेस. हा, डिडक्शन काय करणार आपण? लेस करणार. तर लेस म्हणायचं डिडक्शन अंडर सेक्शन किती? 20. बरोबर. लेस डिडक्शन अंडर सेक्शन 24. त्याच्यामधले फर्स्ट डिडक्शन कोणतं डिडक्शन असतं? स्टँडर्ड डिडक्शन. व्हेरी गुड. स्टँडर्ड डिडक्शन. हे किती टक्के असतं? 30. 30% ऑफ NAV. आणि आपण त्याला काय म्हणणार? अंडर सेक्शन 24A. 30% ऑफ NAV. आता आपला NAV किती? 4,00,000. 4,00,000च्या 10% काढले तर 40,000. मग 30% किती? 40 त्रिक 1,20,000. 1,20,000 ते येतील. आणि नंबर 2चं डिडक्शन कोणतं? इंटरेस्ट ऑन लोन. कंसात लिहायचं C वर्किंग नोट नंबर फर्स्ट. वर्किंग नोट नंबर 1. आता याच्यासाठी वर्किंग नोट का करायची तर ते पण सांगतो मी. पहा त्यांनी आता थोडस मी खाली येतो आणि तुम्हाला समजून सांगतो. इंटरेस्ट ऑन लोनची वर्किंग नोट करायची आपल्याला. पहा लोन कधी घेतले कोण सांगतंय? 1 ऑगस्ट 2018. बरोबर. 1 ऑगस्ट म्हणजे काय? लोन घेतलं 1/8/2018 ला लोन घेतलं. कुठं दिलंय सर? तर या ठिकाणी दिलंय बघा. त्यांनी म्हटलंय बॉरोड लोन 21 लाख रुपयाचं लोन आहे. 10% इंटरेस्टने घेतलंय. 1 ऑगस्ट 2018 ला घेतले. कोणाकडून घेतले? HDFC बँक कडून घेतले. कशासाठी? ऍक्विजिशन ऑफ हाऊस ऍक्विजिशन साठी. आणि द कंस्ट्रक्शन वॉज कम्प्लीट ऑन 15 सप्टेंबर 2019. आणि कंस्ट्रक्शन कधी कम्प्लीट झाले? 15 सप्टेंबर 2000 कधी झाले? 21 ला कम्प्लीट झालेलं आहे. बरोबर ना? बरोबर का? 19 का 21 सर? हा, 19 ला कम्प्लीट झालेले. पहा आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची की
1/8/2018 हे लोन घेतलं आणि हे जे फायनान्शियल इयर असेल ते कधी कधी संपल हो? हे फायनान्शियल इयर सुरू कधी झालेलं असेल आधी मला हे सांगा. 18चं फायनान्शियल इयर 1/4/2018 सुरू झालेलं असेल, बरोबर ना? बरोबर का? आणि त्यांनी 1/8 लोन घेतले आणि हे संपल कधी? 31/3/2019 संपेल, बरोबर आहे का? मी सांगतो ते उत्तर पहा. 2019 संपणार आहे. तर आता जर आपण टोटल जर कॅल्क्युलेट केलं, पहा काय केलं, टोटल जर कॅल्क्युलेशन केलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते. तर या ठिकाणी आपलं वर्ष सुरू झाले 1/4/2018 आणि त्यांनी लोन घेतलेल्याची तारीख ही आहे 1/8/2018 आणि वर्ष कधी संपणार आहे? 31/3/2019 फायनान्शियल इयर संपल. म्हणजे टोटल या वर्षामध्ये किती महिन्याचा आपल्याला इंटरेस्ट पेड करावा लागेल बघा. ऑगस्ट पासून मोजायचं, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑगस्ट पासून ह्या 31 मार्च पर्यंतचे किती महिने होतील? ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 5, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, किती महिने होतील? कोण सांगते? 8. 8. 8 महिने होतील, बरोबर ना? आता हे 8 महिने फक्त लक्षात ठेवा आणि मी आता इंटरेस्ट प्री ॲक्विजिशनचं कसं कॅल्क्युलेट करतोय ते एवढं फक्त लक्षात ठेवा. टोटल लोन किती होतं? 21 लाख. 21 लाख. त्याच्यावर 10% व्याज आपल्याला भरावं लागेल. कितीच आहे? किती येईल ते 21 लाखावर 10%? 2,10,000. 2,10,000. आपल्या मनाला प्रश्न विचारायचा, हे जे व्याज काढले आपण किती महिन्याचं काढले टोटल? वर्षभराचं, म्हणजे किती मंथचं? 12. 12 मंथ. आपल्याला पाहिजे किती फक्त? 8. 8 मंथचं पाहिजे. व्हेरी गुड. म्हणून देअरफॉर 8 मंथचं इंटरेस्ट किती असेल ते जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला काय करायचं? 12 महिन्याचं इंटरेस्ट किती? 2,10,000 भागिले 12 गुणुले 8. कॅल्क्युलेशन किती येते सांगा मला. कॅल्क्युलेशन किती येते सांगा. 2,10,000 भागिले 12 गुणुले 8. 1,40,000. 1,40,000. किती येते? 1,40,000 येते 8 महिन्याचं, बरोबर. काय झालंय की त्या वर्षामध्ये लोन घेतल्यानंतर 8 महिन्याचं इंटरेस्ट घर कंप्लीट व्हायच्या आत याला पेड करावं लागलं. किती? 1,40,000. आता हे इंटरेस्ट कसं पेड करावं लागतं? 5 इक्वल इन्स्टॉलमेंट मध्ये, म्हणजे एकदम पेड नाही करावं लागत. किती? 5 इक्वल इन्स्टॉलमेंट मध्ये, इन्स्टॉलमेंट मध्ये पेड करावं लागतं. मग आता 5 इक्वल इन्स्टॉलमेंट मध्ये जर पेड केले, याचे 5 भाग जर करायचं म्हटलं तर त्याला काय करावं लागेल? 1,40,000 भागिले किती करावं लागतील आपल्याला? 5 करावं लागेल. तर आपल्याला काय भेटेल? त्या वर्षीची एक इन्स्टॉलमेंट भेटेल. प्रत्येक वर्षी काय करायचं आपल्याला? पेड करायचं. 1,40,000 भागिले 5 करा, किती ती इन्स्टॉलमेंट सांगा? 28,000. 28,000 रुपये इन्स्टॉलमेंट येते. इथपर्यंत सर्वांना क्लिअर असेल. सुरुवातीला काय केलं आपण की वर्ष सुरू कधी झालं ते बघितलं, लोन कधी घेतले त्याची तारीख लिहिली, ज्या वर्षात लोन घेतले ते अकॅडमिक म्हणजे फायनान्शियल इयर कोणते ते बघितलं आणि ते फायनान्शियल इयर संपतंय कधी? 31/3/2019 संपतंय, बरोबर का? म्हणजे टोटल त्या वर्षातले किती? 8 महिने शिल्लक असताना लोन घेतलेले. मग 21 लाखावर 10% काढले, 12 महिन्याचे 2,10,000 आले. त्याच्यावर आपल्याला 8 महिन्याचे काढायचे होते, ती आले 1,40,000 आणि याला 5 इन्स्टॉलमेंट मध्ये आपण काय केलं? डिवाइड केलं तर ते येते 28,000 रुपये. आणि हे 28,000 आपल्याला घ्यायचेत, पण घेत असताना आपल्याला त्यांनी ऑलरेडी फायनान्शियल इयर 2021 चे इंटरेस्ट दिलेले आहे बघा. त्यांनी किती दिलंय? तर 1,90,000 रुपये इंटरेस्ट दिले. तर आता लिहिताना काय करायचंय आपल्याला प्रॉब्लेम मध्ये? हे 1,90,000
पहा मी काय करतो 1,90,000 प्लस ते 28,000 प्लस किती 28,000 असे टोटल किती येतील 1,90,000 प्लस 28 2,18,000. 2,18,000 आणि हे तुमचं इंटरेस्ट ऑन बॉरोड लोन आहे 2,18,000. हीच कन्सेप्ट सगळ्यात अवघड आहे. हाऊस प्रॉपर्टी मध्ये जर काय अवघड असेल तर सगळ्यात जास्त अवघड असणार ही कन्सेप्ट आहे की इथं काय करायचं काय समजत नाही आपल्याला. आणि हे वजा केल्यानंतर आपल्याला जे भेटणार आहे ते काय असणार आहे आपलं इन्कम फ्रॉम टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. डायरेक्ट एकच घर आहे तर मी या ठिकाणी लिहितो टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी किती येईल पहा. टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी गोष्ट लक्षात घ्या 4,00,000तनं 1,20,000 प्लस 2,18,000 3,18,000 आणि 20 38 3,38,000 वजा झाले तर आपले इन्कम किती येते इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी 4,00,000तनं वजा केल्यानंतर बघा ना ह्या दोन अमाऊंट वजा केल्या तर किती येते 4,00,000तनं या दोन अमाऊंट वजा करायच्या. बरं. 62,000. 65,000 संपला विषय. इतकं सोपं होतं काहीच अवघड नव्हतं. एकच मिनिट हा.